श्री स्वामी समर्थ. नमस्कार. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो, हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की उद्यापासून पितृपक्ष सुरू होणार आहे. पितृपक्ष हा 8 सप्टेंबर 2025 पासून चालू होत आहे. तो 21 सप्टेंबर 2025 पर्यंत म्हणजे 15 दिवसांचा हा जो काळ आहे याला पितृपंधरवडा म्हटलं जातं आणि हा पितरांना समर्पित असतो. पितरांना आपण पितृदेव असं म्हटलं जातं. या 15 दिवसांमध्ये आपण भरभरून पितरांची सेवा करत असतो, कारण पितृदेव हे या 15 दिवसांमध्ये आपले भूलोकी म्हणजे पृथ्वी तलावर येत असतात आणि प्रत्येक जण पहा त्यांच्या पितरांची सेवा म्हणजे पितृंना तर्पण वगैरे किंवा पितरांना आपण म्हणतो पितरांना जेवण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असतो. त्याचबरोबर आपल्याला पितरांसाठी एक सेवा करायची आहे की त्याने आपला प्रखर पितृदोष जरी असला तरी तो पितृदोष आपला दूर होऊन आपल्याला पितृ भरभरून कृपा आशीर्वाद देतील. म्हणजे पितृपक्षामध्ये आपल्याला रोज संध्याकाळी काही नाही केलं तरी पण आपल्याला पितरांसाठी एक दिवा लावायचा आहे आणि तो दिवा आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून लावायचा आहे. दिवा लावण्यासाठी आपण फक्त मातीची पंती जरी घेतली तरी पण चालेल आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, मोहरीचं तेल घालायचं आहे. मोहरीचं तेलच घालण्याचा प्रयत्न करा. जर मोहरीचं तेल नसेल तर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा किंवा मग आपण जे देवांसाठी तेल वापरतो ते तेल जरी घातलं तरी चालेल. तर त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला एक वाटी घ्यायची आहे. त्या वाटीमध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ आपल्याला वाटीमध्ये घालायचे आहेत आणि त्यावरती आपल्याला ही पंती ठेवायची आहे. हा जो दिवा आहे ह्या दिव्याची ज्योत जी आहे ती आपल्याला दक्षिणेकडे करायची आहे आणि आपल्याला आपल्या पितृदेवांचं स्मरण करून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि ह्या दिव्याला नमस्कार करायचा आहे. आणि आपल्याला पितृअष्टक किंवा पितृस्तुती पितृस्तोत्र तुम्हाला जे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे तुम्हाला ते वाचायचं आहे. आणि हा दिवा तुम्हाला घरामध्ये बसून जरी तुम्ही दक्षिणेकडे तोंड करून केलं सेवा तरी चालेल किंवा घराच्या बाहेर जाऊन जरी तुम्ही दक्षिणेकडे तोंड करून केली ही सेवा तरी पण चालेल किंवा घरामध्ये बसून जरी केली तरी पण चालेल. आणि नंतर हा जो दिवा आहे आपल्या घरामध्ये मटका म्हणजेच माठ पाणी पिण्याचं जे भांडं आहे तिथे नेऊन ठेवला तरी पण चालेल. ठेवताना आपल्याला दक्षिणेकडे तोंड करूनच ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला दिवा लावायचा आहे. जरी नाही तुम्हाला दक्षिणेकडे बाहेर जाऊन लावणं झालं तरी तुम्ही घरातून लावू शकता किंवा मग तुम्ही हाच दिवा पुन्हा माठापाशी पण उचलून ठेवू शकता किंवा माठापाशी दिवा तुम्ही लावू शकता पितृंना आपल्याला स्मरण करून पितृंसाठी. कारण हा जो दिवा आहे हे जे आहे आपण ही सेवा जी करतो ही पितृपंधरवड्यामध्ये आपण जर 15 दिवस केली तर आपले जे पृथ्वी तलावर जे आपले पितृदेव येतात त्यांना गती मिळते कारण आपण म्हणतो त्यासाठी म्हणजे आपल्या देवाच्या बाबतीत जर आपल्याकडून काही चुका वगैरे झाल्यात आपलं काय करतात देव आपल्याला माफ करू शकतात पण पितृदेव आपल्याला माफ करू शकत नाही. कारण त्यांचा आत्मा म्हणजे ते जे पितृदेव असतात ते खूप तळतळत असतात. कारण जर आपण त्यांच्या कुठल्याही गोष्टी जर केल्या नाहीत कारण या पितृदेवांमध्ये आपण नवीन खरेदी वगैरे कपडे वगैरे वस्तू आपण करत नाहीत कारण पितृदेवांना आपण त्यांच्यासाठी दान वस्तू करत असतो. म्हणजे ऊन वारा ह्या सबपासून त्यांचं किंवा म्हणजे अन्नदान म्हणजे कपडे किंवा आपण चप्पल छत्री अशा ज्या गोष्टी असतात ना ब्लँकेट वगैरे ह्या गोष्टी आपण दान करू शकतो. ते आपण पितृदेवांना स्मरण करून आपण त्या दान करू शकतो. आणि हा दिवा जो आहे हा दिवा त्यांना गती मिळवून देतो. आपण जर त्यांच्यासाठी जर हा दिवा लावला तर त्यांना गती मिळवून देतो. त्यांना मोक्षाकडे जाण्यासाठी आपल्याला हा दिवा असा प्रज्वलित करायचा असतो आणि ही सेवा करायची असते. त्यामुळे आपल्याला पितृदेवांच्या कृपा आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळतात कारण पितृदेव हे जाताना आपल्याला भरभरून कृपा आशीर्वाद देऊन जातात. अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे 15 दिवस पितृपंधरवड्यामध्ये. ज्यांना 15 दिवस करणं शक्य नाही त्यांनी ज्या दिवशी आपल्या पितरांची तिथी आहे त्या दिवशी जरी केलं तरी चालेल. हा उपाय म्हणजे ही सेवा आपल्या घरातील कोणीही करू शकतं. असंच नाही की घरातील लक्ष्मीनीच करायचं घरातील कर्त्या पुरुषानेच करायचं. ज्यांना शक्य होईल ज्यांना करता येईल ज्यांना जमेल ते प्रत्येकजण ही सेवा करू शकतो. आणि आपण आपल्या पितृदेवां जरी नाही 15 दिवस करणं शक्य झालं तर आपली जी पितृची तिथी आहे ज्या दिवशी आपण पितरांना जेवण देतो त्या दिवशी जरी आपण केली फक्त तरी चालेल. पण पूर्ण पितृपंधरवड्यामध्ये जर केली तर किंवा आपल्याला त्याचा भरभरून लाभ मिळेल. किंवा मग तुम्ही सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी जरी सेवा केली तरी पण चालेल. व तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने करा तुम्ही. आता आपल्याला फक्तच पितृस्तोत्र जरी वाचलं तरी चालणार आहे किंवा नसता तुम्ही पितृंचा जाप केला नाम जाप पितृदेवाय नमः तरी पण चालेल. तुम्हाला जे शक्य होईल त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. अगदी साधी आणि सोपी सेवा आहे. चला तर मग
आजचा मी व्हिडिओ इथेच थांबवते. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी अर्पण करते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.